राम राम मंडळी, चला आमच्या तिघी चटोऱ्या बहिणीचा चाट घोटाळा पाहून घेऊ. आंब्याचे झाडाले तर लगीत कैऱ्या पाहून माझे डोळेच वटारले. चेतू, कैऱ्या पाहून माया तोंडाले पाणी सुटलं. आता मी आता पाणीपुरीच बनवतो. बापा बापा माधू, तू तर लगीतच चटोरी आहे. होय व नीतू, काय बाई तुले सांगू, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, चटकदार कैरी, आलं, हिरव्या मिरच्या आणि जिरेपूड, काळं मीठ, चाट मसाला, साधं मीठ, साखर याले फिरवून कैरीची चटणीच बनवतो. मस्त हिरवीगार चटणी बनवली. कैरीची चटणी घेतली, त्याच्यात जिरेपूड, पाणीपुरी मसाला, काळं मीठ, साधं मीठ, हिंग आणि लगेच सारं मडक्यातलं थंड पाणी ओतून ढवळून घेतलं. उकडला मूग, बटाटा, तिखट, काळं मीठ, चाट मसाला आणि कैरीची हिरवी चटणी टाकून कुचकरली. बटाट्याचा मसाला बनवला. म्या खाण्यासाठी गोलपुरी, हिरव्या पाण्यात बुंदी टाकून आणि कुचकरलेल्या बटाट्यात चिरलेला कांदा मिसळून सर्व घेऊन बसतो. माधू, तुही पाणीपुरी पाहून म्या भी आता भेळ बनवतो. एका भांड्यात मुरमुरे, पापडी, शेवचिवडा, शेंगदाणे, काकडी, बटाटा, कांदा, टमाटर, कैरीचे तुकडे, कैरीची चटणी, कोथिंबीर, साखर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ सर्व मिसळून चमच्यानं कालवून घेतो. माई, सुकी झणझणीत भेळ तयार झाली. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. कमाल, नुसता धूर निघालाय. कैरीच्या चटणीचा ठसका अन शेंगदाण्याचा कडकपणा, आ हा हा, अशी रापचिक भेळ किती खाऊ ना किती नाही असं झालं मले. चेतू, भेळ मस्तच. बाई बाई, मी आधी बनवली टोपली चाट. तुम्हाला सांगू का, खाऱ्या शंकरपाळ्यासारखा गोळा भिजवला आणि लाटून एका वाटीले तेल चोपडून असा गच्च चिकटवला. याले मी चांगले टोचे मारून घेतले आणि भाजून बी घेतलं. तुम्ही म्हणसान जळल्या का व, काळ्या काळ्या दिसता? अव नाचणीच्या हाय. एका भांड्यात वटाणं, बटाट आणि रताळ, लगी सारी कैरी, टमाटर, कांदा टाकतो. मीठ, चाट मसाला याच्या बिना तर चवच येणार नाही. आणि एक राहिलंच बाई, लिंबू पिळून घ्या. चटणी जास्त वाजताच टाका, शोभी टाका, म्हणजे चवीचा झटका विसरणार नाही. तुम्हाला वाटते ते टाका आणि थोडं प्रेम बी टाका. कुरकुरीत पुऱ्या घेतल्यात, बोट लावलं की कचा कचा फुटत्यात. त्यात बटाटा मसाला गच्च भरू, आंबट तिखट कैरीचं पाणी चांगलं डच्च भराचं, जी पोळली पाहिजे अशी. काय चव हाय, लय झणझणीत हाय. काय मग सुटलं ना तोंडाले पाणी? तोंडात एवढी खतरनाक चव, एक नंबर. माय तोंड का पाहता, तुम्ही बी करा अन खा.